हॅलो फ्रेंड्स अँड वेलकम बॅक टू एक्झाम मराठी अकॅडमी। तर मित्रांनो, या व्हिडिओत आपण मराठी ग्रामरचे क्वेश्चन्स पाहणार आहोत। TCS व IBPS ने कंडक्ट केलेल्या सर्व एक्झामचे प्रीवियस इयर क्वेश्चन्स सुद्धा यात इन्क्लूड आहेत आणि हे सर्व क्वेश्चन्स प्रत्येक एक्झामला रिपीट होताना दिसतात। त्यामुळे हे क्वेश्चन्स तुमच्या एक्झामिनेशन पॉइंट ऑफ व्ह्यूने मोस्ट इम्पॉर्टंट असणार आहेत। तर स्टार्ट करूया। प्रतिक्षण, महादेव, आजन्म, तोंडपाठ यापैकी तत्पुरुष समासाचे शब्द ओळखा। महादेव तोंडपाठ, प्रतिक्षण आजन्म, प्रतिक्षण महादेव, आजन्म तोंडपाठ। तर यापैकी कोणते शब्द आहेत तत्पुरुष समासाची उदाहरणे? तर प्रतिक्षण काय आहे? तर प्रति उपसर्ग लागून बनलेले शब्द असतात अव्ययीभाव समासात। त्यानंतर आजन्म आ उपसर्ग लागून बनलेले शब्द सुद्धा अव्ययीभाव समासात येतील। प्रतिक्षण प्रतिदिन, प्रतिवर्षी, त्यानंतर आजन्म, आमरण हे सर्व शब्द येतात अव्ययीभाव समासात। महादेव, महान असा देव, तोंडपाठ, तोंडाने पाठ हे येतात तुमच्या तत्पुरुष समासात। सो ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर। महादेव, महान असा देव कर्मधारय तत्पुरुष समास येईल आणि तोंडपाठ, तोंडाने पाठ तृतीय विभक्ती तत्पुरुष समास येईल। ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन। नेयाण या शब्दाचा समास कोणता? द्वंद्व समास, बहुव्रीही समास, समाहार समास की इतरेतर द्वंद्व समास? नेयाण तर विग्रह काय होईल? ने आणि आण। विग्रह करताना आणि या उभयन्वयी अव्ययांचा वापर केलेला आहे। इतरेतर द्वंद्व समास येईल। ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर। नेयाण, ने आणि आण, आई वडील, आई आणि वडील, राम लक्ष्मण, राम आणि लक्ष्मण, त्यानंतर स्त्री पुरुष, स्त्री आणि पुरुष, बहीण भाऊ, बहीण आणि भाऊ। आणखी काय येईल? तर विटी दांडू, विटी आणि दांडू, पशु पक्षी, पशु आणि पक्षी, कृष्ण अर्जुन, कृष्ण आणि अर्जुन। विग्रह करताना या सर्व शब्दांमध्ये आणि या उभयन्वयी अव्ययाचा वापर केलाय, त्यामुळे ही सर्व आहेत इतरेतर द्वंद्व समासाची उदाहरणे। ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन। स्वर्गवास, पोटशूळ, पाणकोंबडा, घरधंदा, कलाकुशल या सामासिक शब्दांचा समास कोणता? अलुक तत्पुरुष, उपपद तत्पुरुष, सप्तमी तत्पुरुष की चतुर्थी तत्पुरुष? स्वर्गवास, पोटशूळ, पाणकोंबडा, घरधंदा, कलाकुशल। तर स्वर्गवासचा विग्रह काय होईल? स्वर्गातील वास, पोटशूळ, पोटातील शूळ, पाणकोंबडा, पाण्यातील कोंबडा, घरधंदा, घरातील धंदा, कलाकुशल, कलेत कुशल। तर त या विभक्ती सप्तमी तत्पुरुष समासाची ही उदाहरणे आहेत। ऑप्शन सी विल बी युअर करेक्ट आन्सर। ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन। नास्तिक, नापसंत, अनादर, अपुरा, अयोग्य ही पदे कोणत्या समासाची आहेत? नत्र तत्पुरुष, कर्मधारय, द्विगु की अलुक तत्पुरुष समास? नास्तिक, नापसंत, अनादर, अपुरा, अयोग्य। तर आपण पाहिलं होतं ज्या तत्पुरुष समासातील पहिले पद ना, अन यांसारख्या अभाव किंवा निषेधदर्शक उपसर्गाने सुरू होते त्याला नत्र तत्पुरुष समास म्हणतात। ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर। नास्तिक, नापसंत, अनादर, अपुरा, अयोग्य, त्यानंतर अहिंसा, अशक्य, अन्याय, अनादर ही सर्व आहेत नत्र तत्पुरुष समासाची उदाहरणे। ठीक आहे, पहिले पद अ, त्यानंतर अन, ना, न यांसारख्या अभाव किंवा निषेधदर्शक उपसर्गाने सुरू होतात। ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन। छत्रपती शिवरायांना दिव्य दृष्टी होती या वाक्यातील अधोरेखित केलेल्या शब्दाचा समास ओळखा। अव्ययीभाव समास, कर्मधारय समास, द्वंद्व समास की बहुव्रीही समास? छत्रपती शिवरायांना दिव्य दृष्टी होती। दिव्य दृष्टी या शब्दाचा समास। तर दिव्य दृष्टी म्हणजे दिव्य अशी दृष्टी, पहिले पद विशेषण आणि दुसरे पद नाम, कोणता समास येईल? तर कर्मधारय समास येईल। ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर। कर्मधारय समासात शब्दाच्या विग्रहामध्ये पहिले पद विशेषण आणि दुसरे पद नाम असते। दिव्य अशी दृष्टी। आणखी कोणती उदाहरणे येतील? रक्तचंदन, रक्तासारखे चंदन, पहिले पद विशेषण, दुसरे पद नाम, त्यानंतर पितांबर, पिवळे असे वस्त्र, महाराष्ट्र, महान असे राष्ट्र, महादेव, महान असा देव, महाराज, महान असा राजा, पहिले पद विशेषण आणि दुसरे पद नाम, कर्मधारय समास। नेक्स्ट क्वेश्चन। कमलनेत्र या शब्दाचा समास ओळखा। द्विगु समास, द्वंद्व समास, अव्ययीभाव समास की कर्मधारय समास? कमलनेत्र विग्रह काय होईल?
कमलासारखे नेत्र. पहिले पद विशेषण, दुसरे पद नाम. आत्ताच प्रिव्हियस क्वेश्चन आपण पाहिला. कर्मधारय समास येईल. ऑप्शन डी विल बी युअर करेक्ट आन्सर. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. काव्यामृत या सामासिक शब्दाचा विग्रह कशा प्रकारे होईल? काव्य आणि अमृत, काव्याचे अमृत, अमृत असे काव्य, काव्यरूपी अमृत. तर काव्यामृत, काव्यरूपी अमृत. ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर. आणि समास कोणता येईल? तर कर्मधारय समास येईल. ठीक आहे. पहिले पद विशेषण आणि दुसरे पद नाम, काव्यरूपी अमृत. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. लंगोटी मित्र या शब्दाचा समास ओळखा. द्विगु समास, तत्पुरुष समास, द्वंद्व समास की बहुव्रीही समास. लंगोटी मित्र विग्रह काय होईल? लंगोटीपासून मित्र. पासून म्हणजे ऊनहून, ऊनहून प्रत्यय म्हणजे पंचमी विभक्ती तत्पुरुष समास आहे. ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर, तत्पुरुष समास. नेक्स्ट क्वेश्चन. बालमित्र या सामासिक शब्दाचा विग्रह पुढील प्रमाणे करतात. लहान असलेला मित्र, बालपणापासून असलेला मित्र, बाल आहे मित्र असा जो. बाल आणि मित्र, बालमित्र या सामासिक शब्दाचा विग्रह काय होईल? तर बालपणापासून असलेला मित्र. ऑप्शन बी. समास कोणता येईल? तर हा सुद्धा तत्पुरुष समास येईल. बालपणापासून असलेला मित्र म्हणजे पासून, ऊनहून हा प्रत्यय आलाय, पंचमी विभक्ती तत्पुरुष समासाचे उदाहरण आहे. ठीक आहे. बालमित्र, लंगोटी मित्र. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. वेणीफणी या सामासिक शब्दांत कोणता समास आहे? इतरेतर द्वंद्व, वैकल्पिक द्वंद्व, समाहार द्वंद्व की तत्पुरुष. वेणीफणी या सामासिक शब्दात कोणता समास आहे? तर खूप वेळा आपण डिस्कस केले. वेणीफणीचा विग्रह काय असतो? वेणीफणी आणि इतर साज शृंगार. ज्या सामासिक शब्दाचा विग्रह करताना दोन वस्तूंचा उल्लेख असतो पण त्याचबरोबर तशाच प्रकारच्या आणखी गोष्टीसुद्धा आपोआपच जोडून येतात तेव्हा समाहार द्वंद्व समास असतो. ऑप्शन सी. वेणीफणी, वेणीफणी व इतर साज शृंगार. त्यानंतर बाजारहाट, चहा पाणी, मीठ भाकर, भाजीपाला, आणखी काय येईल? केर कचरा, शेतीवाडी. ही सर्व आहेत समाहार द्वंद्व समासाची उदाहरणे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. पुढीलपैकी कोणता शब्द चंद्र या शब्दाचा समानार्थी नाही? सुधांशु, रजनीनाथ, शशांक, चतुरानन. चंद्राचा समानार्थी नसलेला शब्द. तर सुधांशु चंद्र, रजनीनाथ चंद्र, शशांक चंद्र, चतुरानन म्हणजे काय? तर चतुरानन म्हणजे ब्रह्मदेव, ब्रह्मा. सो ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर. चंद्र या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द येईल चतुरानन. चंद्र या शब्दाचे समानार्थी शब्द प्रत्येक एक्झामला विचारण्यात येतात. सुधांशु, रजनीनाथ, शशांक, त्यानंतर निशानाथ येईल, शशी, सोम, सुधाकर. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. फैलावर घेणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ काय आहे? कान उघडणी करणे, माघार घेणे, भाड्याने घेणे की खजील होणे. फैलावर घेणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ काय येईल? तर कान उघडणी करणे. ऑप्शन ए. नेक्स्ट क्वेश्चन. स्वयंपाकघरात आईने फराळाची तयारी केली होती या वाक्यातील कर्ता ओळखा. तयारी स्वयंपाकघर, फराळ की आई. स्वयंपाकघरात आईने फराळाची तयारी केली होती. वाक्यातील कर्ता ओळखायचा आहे. तर कर्ता येईल आई. ऑप्शन डी. नेक्स्ट क्वेश्चन. जावेचा मुलगा अधोरेखित शब्दाचा मूळ शब्द ओळखा. जावई, जाऊ, जावे की जाया. जावेचा या शब्दाचा मूळ शब्द काय येईल? तर जाऊ. ऑप्शन बी. नेक्स्ट क्वेश्चन. विडा उचलणे वाक्यप्रचाराचा अर्थ पुढील प्रमाणे असेल. विडी ओढणे, प्रतिज्ञा करणे, विडा उचलून बाजूला ठेवणे की विडा खाणे. विडा उचलणे या वाक्यप्रचाराचा अर्थ. तर याचा अर्थ होईल प्रतिज्ञा करणे. ऑप्शन बी. नेक्स्ट क्वेश्चन. कामिनी या शब्दाचा अर्थ खाली दिलेल्या पर्यायातून अचूक निवडा. कमान, नीरा, कमाल की स्त्री. कामिनी या शब्दाचा समानार्थी शब्द. तर काय येईल? कामिनी म्हणजे स्त्री, नारी, महिला, अंगना, अबला, त्यानंतर वनिता येईल, ललना येईल. ठीक आहे. तर हे सर्व क्वेश्चन्स तुमच्या TCS आणि IBPSने कंडक्ट केलेल्या एक्झामचे क्वेश्चन्स आहेत आणि असेच सर्व क्वेश्चन्स नेहमी रिपीट होताना दिसतात. त्यामुळे हे क्वेश्चन्स तुमच्या एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यूने मोस्ट इम्पॉर्टंट ठरणार आहेत. ठीक आहे. तर या व्हिडिओ इतकंच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये असेच काही महत्त्वाचे क्वेश्चन्स घेऊन. टिल देन डू लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. थँक्यू.